नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं कृषी राज यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघणार आहोत आज पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर काय आहे सविस्तर बातमी बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका अशा शेतीविषयक माहितीसाठी व बातम्यांसाठी. काय आहे सविस्तर बातमी बघूया पुढीलप्रमाणे. ₹1 पीक विमा योजनेचा गाजावाजा केल्यानंतरही यंदा मागील वर्षाच्या तुलनेत 4,97,000 शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. जेव्हा संरक्षित क्षेत्रात 3,00,000 हेक्टरची घट झाली आहे. सर्वच विभागातील पीक विम्याच्या नोंदीत घट झाली असून यंदा 1,65,70,437 अर्जांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षी हीच संख्या 1,70,67,444 होती. कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती ठिकाणी पीक विमा नोंदणीसाठी मोठी घट दिसून आली आहे. एकूणात मागील वर्षी 2,89,738 शेतकऱ्यांनी पीक विम्याची नोंदणी केली होती, तर यंदा 1,90,152 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून लातूरमध्ये मागील वर्षी 4,97,552 अर्ज दाखल झाले होते. यावेळी 39,47,151, छत्रपती संभाजीनगरमध्ये 40,19,957 अर्ज मागील वर्षी होते, तर यंदा 37,43,825 अर्जांची नोंदणी केली गेली आहे. ₹1 पीक विमा योजनेची मागील वर्षी अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने त्यात गाजावाजा केला. मात्र मागील वर्षी पावसाने अवढत देऊनही अग्रिम आणि अंतिम पीक विमा देण्यासाठी कंपन्यांनी टाळाटाळ केली. याबाबत कृषी विभागाने अनेकदा पत्र लिहून कारवाई करण्याचा इशारा देऊनही या इशाऱ्याकडे कंपन्यांनी पाहिले नाही. भारतीय कृषी विमा कंपनी चोलामंडलम, एचडीएफसी, इग्रो, आयसीआयसीआय, प्रुडेंशियल, रिलायन्स, एसबीआय, युनायटेड इंडिया, युनिव्हर्सल स्कोप आदी कंपन्यांना 8,000,39,00,000 विमा हप्ता दिला गेला. या कंपन्यांकडे पेरणीपूर्वी प्रतिकूल परिस्थिती 16,00,00,000, 2,00,000 स्थायी नैसर्गिक आपत्तीचे 89,50,54,00,000 मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीला 2,580,00,000, 21,00,000 काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 18,06,00,000 आणि पीक कापणी प्रयोगांती आधारित 3,079 अशी 7,271 कोटी रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली होती. यापैकी कंपन्यांनी जुलै अखेर 4,123 कोटी 37,00,000 रुपये वितरित केले. अजून 3,148 कोटी रुपये वितरित करणे बाकी आहेत. एक नैसर्गिक आपत्ती पैसे तत्काळ मिळणे गरजेचे असतानाही अद्याप 355 कोटी 36,00,000 रुपये कंपन्यांनी देणे टाळले आहेत. पीक कापणी प्रयोगांती आधारित नुकसान भरपाई 2,716 कोटी 60,00,000 रुपये देण्यात आले नाहीत. त्यामुळे ₹1 पीक विमा असला तरी भरपाईची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे मागील वर्षाच्या तुलनेत पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. कंपन्यांकडे सर्वाधिक थकीत रक्कम मागील खरीप हंगामातील विविध कारणांनी झालेल्या नुकसान भरपाईतील 3 कंपन्यांकडे सर्वाधिक रक्कम थकीत आहे. यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्सकडे विविध कारणांसाठी 3,270 कोटी रुपये 65,00,000 भरपाई निश्चित केली आहे. यापैकी केवळ 708 कोटी 20,00,000 वितरित केले आहे. अजूनही या कंपनीकडे 2,565 कोटी 45,00,000 रुपये थकीत आहेत. तसेच भारतीय कृषी विमा कंपनीकडे 915 कोटी रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली होती. त्यापैकी 577 कोटी 79,00,000 रुपये वितरित केले आहे. अजूनही 367 कोटी 47,00,000 रुपये भरपाई प्रलंबित आहे. युनायटेड इंडियाकडे 49 कोटी 91,00,000 रुपये भरपाई निश्चित केली होती. त्यापैकी 335 कोटी 27,00,000 रुपये वितरित केले आहेत, तर 114 कोटी 63,00,000 रुपये प्रलंबित आहेत. तर मित्रांनो, सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बघितली आहे. का शेतकऱ्यांनी पाठ फिरवण्याचे कारण काय आहे पीक विम्याकडे. तरी पण आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी.